तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो, अरेंज मॅरेज हा सर्वात मोठा स्कॅम आहे. मुलगी हातात कांदे पोहे आणि चहाचे ट्रे घेऊन हॉलमध्ये येते. मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत बोलायला म्हणून बाजूच्या खोलीत जातात. तिथे जेमतेम 15 ते 20 मिनिटं चर्चा होते. फार फार तर काय, नंतर बाहेर कॅफेमध्ये दुसरी भेट होते आणि शेवटी लग्नाचा निर्णय पक्का होतो. सुरुवातीच्या 2 भेटींमध्ये प्रत्येक माणूस स्वतःचं बेस्ट व्हर्जन दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोणीही पहिल्याच भेटीत स्वतःचे राग, उणिवा किंवा सवयी समोर आणत नाही. 2 भेटींमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं दिसणं, बोलणं आणि वरवरचे मॅनर्स कळू लागतात. पण मूळ स्वभाव समजायला वेळ लागतो. ती चहा छान बनवते, घरातल्यांचा आदर करते, शांत राहते, म्हणजे ती लग्नासाठी परफेक्ट आहे, हा जुना विचार आता कालबाह्य झाला आहे. 2 भेटीत तुम्ही करिअर, फायनान्स, फॅमिली प्लॅनिंग आणि कठीण काळात एकमेकांना साथ कशी द्यायची या सिरियस विषयावर चर्चा करू शकत नाही. जोपर्यंत तुमचे लाईफ गोल्स एकमेकांसोबत मॅच होत नाही, तोपर्यंत केवळ 2 भेटींवरून होकार देणे म्हणजे आयुष्यासोबत जुगार खेळण्यासारखे आहे. आज फॅमिली कोर्टामध्ये हजारो डिवोर्स केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे लग्नाचा निर्णय हा 2 कुटुंबांचा असण्याऐवजी त्या 2 व्यक्तींचा असायला हवा, ज्यांना एकत्र राहायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.